सकारात्मक विचार। चॅनेलला सबस्क्राइब आणि शेअर करा। अध्यक्ष महोदय, धन्यवाद अध्यक्ष महोदय। गृहनिर्माणच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्याला विनंती करणार अध्यक्ष महोदय की अध्यक्ष महोदय सन 2002च्या माळाचे जे घरकुल आहे अध्यक्ष महोदय, अकोली माळामध्ये अध्यक्ष महोदय 2002 मध्ये जे माळाचे जे घरकुल आहे अध्यक्ष महोदय ज्या लाभार्थ्यांना दिले अध्यक्ष महोदय, जवळपास 600-700 लोक त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय परिवार राहतात। त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्या सगळ्या लाभार्थ्यांना अध्यक्ष महोदय जे घरकुल त्या ठिकाणी 2 लाख रुपये दिलं अध्यक्ष महोदय, आज त्याच्यावर 2 लाख रुपये व्याज झाले अध्यक्ष महोदय। आणि मला असं वाटतं की पंतप्रधान आवास योजना किंवा आपल्या माळाचे जे घर आहे ते अत्यंत गरीब लोकांना अध्यक्ष महोदय आपण देतो, त्याच्यावर व्याज लावणे, व्याजावर पेनल्टी लावणे आणि त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ते जे घर आहे अध्यक्ष महोदय ते आज त्या घरामध्ये जे राहणारा व्यक्ती आहे तो रात्रंदिवस हे चिंतामध्ये की आमचं घर भविष्यामध्ये शासन ताब्यामध्ये घेईल का, आम्हाला हे घर खाली करावं लागेल काय। म्हणून अध्यक्ष माझी विनंती आहे की 2002 मध्ये जे घरकुल झालेले अध्यक्ष महोदय माळाच्या माध्यमातून त्यांचं व्याज पूर्ण माफ केलं पाहिजे, त्याचा दंड माफ केला पाहिजे। आणि अकोली माळा परिसरामध्ये सगळे घरं अध्यक्ष महोदय जवळपास 650 घरं त्या ठिकाणी झालेलं आहे। 20 एकर जागा अजून तिथे खाली पडली आहे। त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय जवळपास 2 ते 2.5 हजार नवीन घरं जर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून केले अध्यक्ष महोदय तर अकोली माळा एरियामध्ये त्या लोकांना घरं मिळेल आणि लोकांना एक चांगली सुविधा अध्यक्ष महोदय। आपला धन्यवाद अध्यक्ष महोदय मला संधी दिल्याबद्दल।